घरगुती सोलार सिस्टमच्या ऑनलाईन अर्जास मंजुरी देण्यासाठी 3,000 रुपयांची लाच घेताना महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात सापळ्यात पकडले। घरगुती सोलार सिस्टीमच्या ऑनलाईन अर्जास मंजुरी देण्यासाठी 3,000 रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जुळे सोलापूर येथे रंगेहात पकडले। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमित विलासराव रेडेकर वय 42 असून ते महावितरण शाखा कार्यालय जुळे सोलापूर येथे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत। तक्रारदाराने 3.5 किलोवॅट सोलार सिस्टीमच्या ऑनलाईन अर्जास मंजुरी देण्यासाठी प्रति किलोवॅट 1,000 रुपयांप्रमाणे एकूण 3,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार दिनांक 23 जानेवारी रोजी एसीबी कडे केली होती। पडताळणीनंतर दिनांक 24 जानेवारी रोजी सापळा रचून आरोपीने 3,000 रुपये स्वीकारतानाच त्याला रंगेहात पकडण्यात आले। या प्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 सुधारित कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक शैलेश पवार यांच्या नेतृत्वाखाली झाली असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले करीत आहेत।